अखेर सिनेट निवडणुकीला सुरुवात झाली। रत्नागिरी केंद्रावरती मोठ्या उत्साहात मतदान पाहायला मिळालं। आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांचा या संदर्भात पाहूया एक खास रिपोर्ट। निवडणुकीकडे पाहिलं जातंय आणि रत्नागिरीतली आताची परिस्थिती काय आहे? नक्कीच आपण पाहिलं तर मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला सुरुवात झालेली आहे। खंडित झालेली ही निवडणूक आता पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विरुद्ध युवा सेना यांच्यामध्ये थेट निवडणूक होणार आहे। या पद्धतीनं नेत्यांच्या भेटीगाठी या ठिकाणी पाहायला जात आहेत। खरं तर राजकीय पक्षांचा आणि ह्या निवडणुकीचा तसा थेट असा काही संबंध नसतो राजन, मात्र तरी देखील पक्षाची विविध संघटना इथं सक्रिय झाल्यामुळं याही इलेक्शनला जसं ग्रामपंचायतीचे इलेक्शन्स असतात तसं याही इलेक्शनला राजकीय स्वाद हा पाहायला मिळत असतो। कोणी कुठल्या नेत्यांनी या ठिकाणी भेटी दिल्यात काय पाहिलं आपण? आताच आपण जर पाहिलं तर विक्रांत जाधव या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहेत, परंतु त्यांनी असं सांगितलं की मी फॉर्म भरला होता परंतु माझं नाव या लिस्टमध्ये आलं नसल्यामुळे कुठेतरी ते निराश झाल्याचे चित्र एकंदरीत इथे दिसून येत आहे। ही जी सिनेटची निवडणूक आहे ती गेले कित्येक वर्ष होणार म्हणून आम्ही ऐकत होतो, परंतु ती गेली कित्येक वर्ष झालेली नव्हती। ही एक दोन वेळा तब्बल तीन वेळा ही निवडणूक जाहीर होऊन स्थगित झाली। पहिल्या वेळेस ती जाहीर झाली, त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारांनी तक्रार केली की ह्याच्यामध्ये अतिरिक्त डबल नावं काही ॲड केली गेलेत आणि म्हणून ती निवडणूक त्यावेळेस स्थगित केली गेली। दुसऱ्या वेळेस पुन्हा तशाच प्रकारची तक्रार झाली म्हणून ती स्थगित केली गेली आणि तिसऱ्या वेळेस फायनल ही निवडणूक जाहीर झाली। एक दोन वेळा नाही तर तीन वेळा आम्हाला नाव नोंदणी त्या ठिकाणी करावी लागली। प्रचंड मेहनत सर्व आमच्या युवा सेनेच्या सहकार्यांनी यावेळेस घेतली आणि असं करून देखील आज जिल्ह्यामध्ये अवघी 77 नावं ही या जिल्ह्याच्या सेंटरमध्ये आलेली आहेत। जिल्ह्यात अवघ्या एवढ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये एकच सेंटर आहे। 77 नावापैकी मी तुम्हाला सांगेन जवळजवळ 400-450 नावं ही एकट्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी तालुक्यामधून आम्ही नोंदवली होती। अवघी 40 नावं आहेत। एकट्या राजापूर तालुक्यातून आम्ही 200 नावं नोंदवली होती, अवघी 9 नावं त्याच्यामध्ये आली। अशी अनेक वेगवेगळ्या तालुक्यातून आम्ही नावं नोंदवली, परंतु अवघी 77च नावं या मतदार केंद्रावरती आम्हाला त्या ठिकाणी आलेली आहेत। ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर ह्या वेळेस तरी निवडणूक असं वाटलं, परंतु ही निवडणूक 22 सप्टेंबरला होती। 20 सप्टेंबरला संध्याकाळी युनिव्हर्सिटीने एक निर्णय केला की या निवडणुकीला आपण स्थगिती देतोय आणि म्हणून युवा सेना शनिवारी हायकोर्टात गेली। हायकोर्टाने त्या ठिकाणी या निर्णयाला स्टे दिला आणि युवा सेनेच्या बाजूने निर्णय देऊन ह्या निवडणुका ताबडतोब घेण्यात याव्या अशा प्रकारचा निर्णय दिला। आता निवडणूक ही 22 सप्टेंबरला होती, त्या दिवशी रविवार होता, परंतु युनिव्हर्सिटीने मागणी केली आम्ही लगेच घेऊ शकत नाही, 2 दिवसांनी आम्ही 24 सप्टेंबरला घेऊ। आता असं आहे की 22 सप्टेंबरला निवडणूक झाली असती तो रविवार होता। त्या निवडणुकीमध्ये बहुतांश जे कोणी वोटर्स आहेत मतदार आहेत ते बहुतांश लोक हे नोकर वर्गातले आहेत, नोकरी करणारे आहेत। आज त्यांना रविवारची सुट्टी भेटत होती, परंतु मंगळवार असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारे सुट्टी नाही, कोणत्याही प्रकारे नाही। या जिल्ह्यातली बहुतांश नावं रायगडमध्ये आहेत, नाही तर कणकवलीमध्ये आले आहेत। त्यामुळे ह्या मतदानाचा टक्का कुठेतरी हा घसरणार आणि हे अतिशय घातक लोकशाहीला या निवडणुकीला आहे आणि म्हणून सातत्याने कुठेतरी या निवडणुका टाळण्याचं काम या आत्ताच्या राज्यकर्त्यांकडनं होतंय का काय अशी शंका वाटते। राजन, अखेर सिनेटच्या निवडणुका आहेत, या कोर्टाच्या आदेशानंतर सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। रत्नागिरीतली परिस्थिती काय, आता मतदान कुठपर्यंत झालंय आणि कशी तिथला परिस्थितीचा आढावा काय आहे? नक्कीच आपण पाहिलं तर मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकींना सुरुवात झालेली आहे। कुठेतरी खंडित झालेली ही निवडणुकीला आता रत्नागिरीमध्ये सुरुवात झालेली आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विरुद्ध युवा सेना यांच्यामध्ये ही थेट लढत होणार आहे।